नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला धक्का देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित पवारांच्या ताब्यात दिलं. हा निर्णय देताना शरद पवार गटाला नवं नाव आणि चिन्हासाठी 24 तासांपेक्षाही कमी अवधी दिला होता. अखेरीस आज दुपारी 4 वाजेपर्यंत पक्षासाठी 3 नवी नावं सुचवण्यात आली होती. त्यातील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नावावर निवडणूक आयोगानं मोहर उमटवली. पण हे नाव केवळ या महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांपुरतंच मर्यादित आहे. तसंच शरद पवार गटाला चिन्ह म्हणून वटवृक्ष हवं असल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. पण निवडणूक आयोगाकडे असलेल्या 169 चिन्हांमध्ये वटवृक्ष नाही. त्यामुळे शरद पवार गटाला कोणतं चिन्ह मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 1.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात 4 प्रमुख पक्ष होते, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे 6 प्रमुख पक्ष झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या सर्वच पक्षांपुढे आपापली ताकद कुवत सिद्ध करण्याचं आणि मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचं आव्हान असणार आहे. आणि याच विषयाला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्याचा फायदा महायुतीला आगामी निवडणुकीत होईल का? होय की नाही हे तुम्हाला सांगायचं होतं. एकीकडे अजित पवार गटानं राज्यात अनेक ठिकाणी सेलिब्रेशन केलं, तर पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर लावण्यात आलेला अजित पवारांच्या नावाचा बोर्ड शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकलाय. पक्षात फूट पडल्यानंतर लगेच अजित पवार गटाकडून पुण्यातील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र प्रशांत जगताप यांनी तो हाणून पाडला होता. तर दुसरीकडे शरद पवार गटातील नेत्यांनीही आश्वासक वक्तव्य करायला सुरुवात केली. आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न सुरू केला. पुढच्या काळात देशात आणि राज्यात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मवियाच्या नेत्यांनीही कालच्या निकालानंतर एकजूट दाखवायला सुरुवात केली. पाहुयात मवियातील 3 प्रमुख नेत्यांची वक्तव्य. आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला पदांची घोषणा करण्यात आली, पण कोणत्या पक्षाचं हे आम्ही तुम्हाला सांगू शकलेलो नाही. तुम्हाला अंगवळणी पडलेल्या पक्षाचं नाव आणि घड्याळ या बाबतीत निवडणूक आयोगाने वेगळा निर्णय घेतला. त्या निर्णयावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. जर या देशात न्याय शिल्लक राहिलेला असेल, जर न्यायाधीश खरी बाजू बघून निर्णय घेत असतील, तर नक्की पक्ष आणि चिन्ह परत आपल्याला मिळेल असं आम्हा सगळ्यांना आशावाद आहे. एक ते निवडणूक आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा आहे गुलामीचा, आणि हातामध्ये हत्यार आहे लोकशाहीचा खून करण्यासाठी. निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे. मोदी शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षात फूट पाडणाऱ्यांना ती प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांची खून करते. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं काम चालू आहे. म्हणजे खरं म्हणजे ह्याला आश्चर्य काही करण्याचं काहीच बाब नाही. याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की शिवसेनेचा सुद्धा चिन्ह आणि नाव हे जे मूळ त्याची स्थापना करणारं ठाकरे कुटुंबीय आहे, त्याच्याऐवजी तो सर्व चिन्ह आणि पक्षाचं नावसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे. त्यामुळे हाही निकाल तसाच होणं अपेक्षित होतं. मला त्याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही आहे. जे तिथे झालं तेच इथे होणार आहे आणि झालं तसंच. आणि त्यामुळे पवारसाहेबांनी ज्या पक्षाची स्थापना केली, जो पक्ष त्यांनी वाढवला, तो पूर्णपणे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे
तो आता अजित पवारांकडे गेलेला आहे, स्पष्टच झालं आहे. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्याचं काहीच नाही आहे. ह्या होत्या प्रतिक्रिया त्या नेत्यांच्या ज्या अजित पवारांच्या विरोधात आहेत. मात्र आता ऐकूयात प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. प्रफुल्लजी, काय सांगाल? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव त्यांनी घेतलंय. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? पहिली गोष्ट महत्वाची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे, तो काल योग्य निकाल आम्हाला आमच्या पद्धतीने आमची प्रतिक्रिया आहे की योग्य निकाल होता आणि तो फैसला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह हे आमच्याकडे राहणार हे क्लिअर झालं. त्याच्याविषयी मी समाधान व्यक्त करतो. आता फार लोक वाचत नाही, ते ऑर्डरमध्ये जे काल इलेक्शन कमिशनच्या होता त्यामध्ये फार क्लिअरली दिलं आहे की 8 तारखेपासून राज्यसभेची निवडणूक आलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघणार आहे आणि 27 तारखेला मतदान त्याच्या होणार आहे. त्याप्रमाणे एक दिवस असल्यामुळे आम्हाला तुम्ही लगेच त्वरित काहीतरी नाव सुचवा, कारण तुमच्याकडे असलेले आमदारांचा वेगळा गट ते आम्ही मान्यता देऊ. ज्या अर्थानं त्यांनी मतदान जे राज्यसभामध्ये दाखवून जे करावं लागते त्यांच्या पक्षाच्या अधिकृत माणसाला, ते करता येईल. तुम्ही नाव दिलं नाही वेळेवर तर ते 10 के जे काही नंबर आहे त्यांच्याकडे ते लोक अपक्ष धरले जाईल आणि त्यामुळे ते कुठेही मतदान करू शकतात. हे झाल्यामुळे आज ते त्यांनी नाव दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, ते जे काही नाव त्यांनी दिलं आहे आणि काय मान्यता मिळाली आहे मला माहीत नाही, पण असेल तरी त्याच्यात काही चिन्ह नसते आणि हे 27 तारीखपर्यंत फक्त 1 टाईम हे नावाची मान्यता त्यांना मिळालेली आहे. परत जेव्हा ते ॲप्लिकेशन करतील आणि तेव्हा ते काही जे हिअरिंग असेल की जे काही आम्हाला म्हणायचं असेल त्यावेळीच आम्ही म्हणू. जर 27 तारखेनंतर काही कायम राहिलं किंवा काही झालं तर तुम्ही त्यावर काही कायदेशीर कारवाई किंवा आक्षेप घेणार आहात? कसं काय बघू. आता आज मी काही सांगत नाही, कारण शेवटी मेन तो फैसला होता जे होता ते काल आलेलाच आहे आणि आमच्या बाजूनं आहे, म्हणून आता त्याच्यावर आम्ही आता अधिक प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पण मुख्य जो आदेश आहे तो तुमच्या बाजूने आला असं तुम्ही म्हणताय. त्याचवेळी आणखीन एक प्रश्न असा की त्यावरती शरद पवारांच्या वतीने जी प्रतिक्रिया देण्यात आली, सुप्रिया सुळेंनी दिली की हा आदेश जो आहे तो अदृश्य शक्तींनी केलेली जादू आहे त्यांच्या मार्फत घडवून आणले. तुम्ही काय पाहताय? तुम्ही बाय लॉ काय सांगाल आणि खरोखर कशामुळे झाले? असं आहे, अनेक वेळा तुम्ही पाहतात सगळे राजकीय जे पक्ष आहे निवडणुका जिंकतात तेव्हा EVMचा काही दोष नसते, हारले तर म्हणतात की EVMनी आम्हाला हरवलं. असाच आता निकाल बाजूला आला असता तर एकदम न्यायाची विजय झाली असते आणि आता निकाल त्यांच्या बाजूनं नाही आला तर अदृश्य शक्तींनी काहीतरी हात त्याच्यावर होता. हे सगळं म्हणजे असं आहे की बोलणं सोपं आहे, असं काहीच नाही. देशामध्ये अजूनही सगळ्या संस्था जे आहेत ते स्वायत्त आहे आणि ते आपल्या पद्धतीनंच कायद्याद्वारे जे काही त्यांना अधिकार दिला आहे त्याप्रमाणेच ते काम करतात आणि निर्णय देतात. तर आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, ज्यांनी म्हटलंय की ऑर्डर अतिशय योग्य आहे, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी अपिलामध्ये जावं. व्हिडिओ जर्नलिस्ट हसनसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. राज्यातली जनता शरद पवारांच्याच पाठीशी आहे आणि भविष्यातही राहील असा विश्वास शरद पवार गटाचे नेते करतायत. इतकंच नाही तर शरद पवार गटानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमात एक व्हिडिओही पोस्ट केलाय. राज्यात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा राजकीय वाद रंगलेला असताना नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुख विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला. निमित्त होतं पारडसिंगा गावात काटोल नगर परिषदेच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि पट्टे वाटप कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते राहुल
याच कार्यक्रमात शेकापचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणानंतर गोंधळ झाला. तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली. यानंतर अनिल देशमुख भाषणाला उभे राहिले, पण पुन्हा गोंधळ झाल्यानं त्यांना भाषण अर्धवट सोडावं लागलं. यावेळी अनिल देशमुखांच्या रोषाचा सामना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहन करावा लागला. पाहुयात काय म्हणाले देशमुख आणि फडणवीस. जिल्हाधिकारी साहेब, त्याचबरोबर आपल्या या नगरपालिकेचे प्रशासक धनंजयजी बोरीकर आणि त्यांचे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय, त्याच्यात कोळेसाहेब फक्त भारतीय जनता पार्टीचेच नाही आहे, सर्व पक्षीय आहे. काँग्रेसी आहे, राष्ट्रवादी आहे, तुम्ही फक्त बसवाले भारतीय जनता पार्टी दिसते. सगळ्या पक्षाची म्हणायला पाहिजे, एका राजकीय कार्यक्रम नाही आहे. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे, पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली. पण काही हरकत नाही. माझं नेहमी मत असतं की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो, काय लोकांना फायदा देऊ शकतो, असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता जे काही घडलं असेल ते आपण बाजूला ठेवूया. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय भूकंपांची मालिका सुरू आहे. नुकतीच त्यात भर पडली राष्ट्रवादीची. पण या सर्व घडामोडींमध्ये सध्या राज ठाकरे आणि मनसेचीही चर्चा जोरात आहे. गेल्याच आठवड्यात राज ठाकरेंचे विश्वासू संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तासभर भेटले. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पुढच्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही सदिच्छा भेट घेतली आणि म्हणूनच भाजप, शिवसेना, मनसे युतीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता राज ठाकरेंनी थेट अजित पवारांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्याचा फायदा महायुतीला आगामी निवडणुकीत होईल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून अच्युत भालेराव, अजित पवारांना खूपच कमी फायदा होईल, यामुळे जास्त नुकसान भाजपचे होणार आहे. युट्यूबवरून अजित राऊत, महाराष्ट्रात आता भाजपचं काही खरं नाही. पुढे फेसबुकवरची संजय मोरे, आधी भाजपनं अजित पवारांना भ्रष्टाचारी म्हणून बदनाम केलं, त्यामुळे अजित पवारांना अजिबात फायदा होणार नाही. इंस्टाग्रामवरून स्मिता तपन, असं वाटत नाही. लोकांची सहानुभूती शरद पवारांना मिळेल आणि हे अजित पवारांनाही माहिती असेल. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा लागलेला निकाल, त्यावरून सुरू असलेला वाद, आगामी निवडणुकांवर होणारा परिणाम, या सर्व विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब शेख आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. मी सर्वात पहिले महबूब शेख यांच्याकडे जाते. महबूबजी, काय सांगाल? आज पक्षाला एक नवीन नाव मिळालेलं आहे, त्यामुळे खरं तर जे म्हणतो की एक काटे तेच पण वेळ नवीन, अशा पद्धतीनं ते सुद्धा तात्पुरते नाव. असं आहे की नवीन नाव मिळालं, या पक्षाचं अस्तित्व हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्यामुळेच होतं. पण दुःख या गोष्टीचं वाटलं की ज्या पवार साहेबांनं 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस नावाचं रोपटं लावलं, ते वाढवलं, त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं आणि तो पक्ष अतिशय चुकीच्या पद्धतीनं पवार साहेबांच्याकडनं काढून घेण्यात आला. आणि काढून घेताना 141 पानाच्या निकालात खरं भारतीय निवडणूक आयोगाला आता भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग नाव द्यावा का, असा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय.
141 पानामध्ये शरद पवार साहेबांची निवडणूक ही अवैध आणि अजित पवारांची निवडणूक पण अवैध आणि निवडणूक राष्ट्रीय अध्यक्ष कोणच ठरवला नाही. चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार गटाला दिला, पण राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांना मान्य केलं नाही. त्यासाठी तुम्ही कोर्टात जा, निवडणूक चॅलेंज ही कोर्टात करा आणि तुमचं देखील 30 जूनची जी बैठक आहे ती देखील अवैध आहे हे सांगण्यात आलं. ही निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जे मुद्दे आम्ही मांडले त्या मुद्द्याला कुठेही उत्तर दिलं नाही. असा निकाल असू शकतो का? जर पक्षाने नक्कीच निकालावर बरीच प्रश्न उपस्थित केल्या जात आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे अदृश्य हातांची मदत. उमेशजी, मी आपल्याला विचारते, एकंदरीत उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्याबरोबर जेव्हा हेच घडलं होतं त्यावेळेला सहानुभूतीचा फायदा त्यावेळेला तरी उद्धव ठाकरेंना होईल असं वाटलं होतं. हळूहळू आम्ही कामांनी ती सहानुभूती दूर करू अशी भूमिका घेतली होती शिंदे गटाने, पण तो वेळ तुमच्याकडे नाही आहे. एक लक्षात घ्या की शिवसेनेची परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती ही अगदी वेगळी आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये हा पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने बहुसंख्य राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि प्रमुख नेत्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्समध्ये सहभागी होण्याच्या करताचा निर्णय घेतलेला होता. पवार साहेबांनी संपूर्ण हयातीमध्ये सातत्यानं पक्षांतर्गत लोकशाहीचा सन्मानानं स्वीकार केला होता आणि त्यामुळं या संदर्भातली संपूर्ण प्रक्रिया ही पवार साहेबांना माहीत होती. संपूर्ण घडामोडी पवार साहेबांना माहीत होत्या. एवढंच नव्हे तर सुप्रियाताईंना सुद्धा त्या आपण जे म्हणत आहात ते अनेक वेळेला सर्वांनीच सांगितलेलं आहे. प्रश्न माझा हा आहे, प्रश्न आता पुढे येणाऱ्या निवडणुकांचा आहे आणि निवडणुकांमध्ये ही भूमिका तर आधी सुद्धा मांडली आहे. आता सहानुभूतीचा प्रश्न आहे. जे उद्धव ठाकरेंबरोबर झालं तेच आत्ता कुठंतरी शरद पवारांबरोबर होईल असं सांगण्यात येते. आता अशा वेळेला तुम्हाला काहीतरी आम्ही काम केलं पुढं जाऊन लोकांचं मन बदलवण्या इतका वेळ तुमच्या हातात आहे का? तुमचा अजेंडा काय असणार आहे? निश्चितपणे आम्ही सरकारमध्ये आलो आहोत ते लोकांची कामं करण्याकरता आलो आहोत, राज्याच्या समोरचे प्रश्न सोडवण्याच्या करता आलेलो आहोत आणि देशाच्या समोर आत्ता आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला उमेदवारच नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठलेही आत्ता त्यांच्यामध्ये अजेंडा सुद्धा अजून त्या ठिकाणी निश्चित झालेला नाही. इंडिया आघाडी पूर्णपणे फिसकटलेली आहे. त्यामुळे अशा अस्थिर लोकांच्याकडं संपूर्ण देशाची सूत्र द्यायची का हा प्रश्न लोकांच्या मध्ये असणार आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ज्यांच्या सोबत लोकसभेच्या वेळेला लोक असणार आहेत, ज्यांच्या पाठीमागं लोक असणार आहेत आणि जे एकमुखी नेतृत्व आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्यामुळं देशाच्या पातळीवरचा विचार होत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा सारांश त्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. सहानुभूतीचा मुद्दा इथं कुठेही राहणार नाही. एक 2-3 दिवस या संदर्भातली चर्चा राहील. नंतर जशी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी पुढे येईल त्यावेळेला देशाच्या समोरचे प्रश्न आणि देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, योग्यता या मुद्द्यावर सगळा प्रचाराचा केंद्रबिंदू तयार होईल. अभय, ज्या पॉइंटवर खरं तर हा निकाल आलेला आहे त्या पॉइंटवर आता कसं तुम्ही ह्या संपूर्ण परिस्थितीला अॅनलाइज करता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून? चर्चा झाली की सहानुभूती मिळणार की नाही मिळणार. बरेचदा काय होतं की कार्यकर्ते असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे आपल्या राजकीय भविष्याचा, भवितव्याचा विचार करून निर्णय घेतात. इतिहास कोण, भविष्य कोण या सगळ्या बाबींचा ते विचार करून निर्णय घेत असतात. पण मतदार जो असतो ना, तो मतदार असा निर्णय करत घेत नाही की मला माझं भविष्य म्हणजे माझं पक्षातलं जे भविष्य आहे किंवा मला काय पद मिळणार आहे ते हा नेता असणार आहे. तो मतदार निर्णय घेतो तो न्याय भूमिका कोणाची आहे. आणि मला वाटतं की या परसेप्शनच्या बाबतीमध्ये नेहमी ज्यांनी पक्ष काढलाय त्यांनी पक्षाचा जो उत्तराधिकारी नेमायचा होता किंवा पक्षामध्ये जी आपल्या पुढच्या काळामध्ये ज्याच्याकडे ही सगळी धुरा सोपवण्याची होती त्या बाबतीत योग्य निर्णय घेतला होता का, नाही घेतला, या संदर्भातली बाजू पटवण्यामध्ये जे लोक यशस्वी होतील त्यांच्या बाजूने निर्णय होईल. एक निश्चित आहे की फक्त
वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. राजकीय उत्तराधिकारी होण्यासाठी तुम्हाला त्या पक्षातल्या लोकांचा, मतदारांचा, पक्षाचं जे काडर असतं त्यांचा पाठिंबा मिळवावा लागतो. आणि तो पाठिंबा पुढच्या काळामध्ये कारण कालावधी खूप कमी आहे, या कालावधीमध्ये तो पाठिंबा या लोकांवर किती राहतो हे मला वाटतं की ते महत्वाचं असेल बघायचं. आता मोदींबरोबर गेल्यामुळे काय फायदा होणार, नुकसान होणार या गोष्टी पण त्यात असतील. म्हणजे काय तो येणारा कौल काय हा पूर्णतः राष्ट्रवादीमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याच्यासाठीचा नसेल, तर त्या निवडणुकीच्या संदर्भात दिलेला कौल असेल हे पण लक्षात घ्यायला हवं. नक्कीच. एक प्रश्न आपल्याबरोबर राहुल कुलकर्णी आहेत आणि राहुल आज बऱ्याच लोकांना भेटलेला आहे, ग्राउंडवर भेटलेला आहे, पहिली प्रतिक्रिया घेतलेली आहे जनतेची. काय सेन्स होता राहुल तुझा? नाही, मुख्यत्वे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काळ जसा जसा पुढे जाईल त्यानंतर कदाचित जनभावना बदलतील, पण आज मात्र लोकांना हे आवडलेलं नाहीये. म्हणजे सर्वपक्षीय लोकांच्या बद्दल, म्हणजे राजकारणाबद्दल आणि सर्वपक्षीय नेत्याबद्दल, राजकीय पक्षाबद्दल ज्या वेळेला मतं विचारली त्यावेळेला लोक असं म्हणतात की महाराष्ट्रात काय चाललंय हे कळतच नाहीये. आणि मुख्यत्वे राज्य सरकारमधले सत्ताधारी घटक आणि केंद्रीय पातळीवरतीचा एक मध्यवर्ती केंद्रस्थानी असलेला पक्ष, हा पक्ष काहीतरी घडामोडी घडवून आणतो आहे आणि त्यामुळं असे अनपेक्षित गोष्टी घडतात असं लोकांना वाटतं. स्पेशली अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिला, याबद्दल लोकांचं काय मत आहे असं जर विचारलं तर लोक असं म्हणतात की सगळ्यांना माहिती आहे, कारण ही जनरेशन अजूनही आहे की त्यांना 1998 साली शरद पवार यांनी हा पक्ष स्थापन केला, तो वाढवला, हे माहिती आहे. आणि त्यामुळे लोकांचं असं मत आहे की शरद पवार यांचा हा पक्ष होता, त्या पक्षाकडे नॅचरली शरद पवार यांचाच अधिकार होता आणि अजित पवार यांना तो पक्ष मिळालेला आहे. त्यातली जी ट्रिपल टेस्ट होती त्यातली बहुमताची जी गोष्ट आहे तीही मी लोकांना विचारली की आज तर वस्तुस्थिती अशी आहे की शरद पवार यांच्याकडे ते बहुमत नाहीये. तर लोकांना काही अंशी ते पटतंय, पण सर्वार्थानी सर्वसाधारण लोकांची जर भावना विचारात घेतली तर त्यांना हे अजिबात आवडलेलं नाहीये. विशेषतः दोन प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडलंय त्याच्यामध्ये मुख्यत्वे सत्ता मिळवणं, ती टिकवणं आणि त्यासाठी केंद्रीय पातळीवरच्या संस्थांचा गैरवापर करणं, अशा पद्धतीचा व्यवहार सध्या सुरू आहे असं लोकांचं मत आहे. नक्कीच राहुल, तुझा आजचा अनुभव आपल्याला सविस्तर ऐकायचा आहेच. मात्र आता आपण चौघही जण आमच्या बरोबर राहाच, आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे, मात्र एका छोट्या ब्रेक नंतर. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं 2019 साली महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यात केंद्रस्थानी होते शरद पवार आणि त्याच आघाडीचा केंद्रीय पातळीवर प्रयोग सुरू झाला. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडी आघाडीची स्थापना झाली, त्यातही केंद्रस्थानी शरद पवारच होते. तीच आघाडी महाराष्ट्रात एकत्रितपणे लोकसभा निवडणुकांना सामोरं जाणार हे निश्चित झालंय. गेल्या आठवड्यात झालेल्या 2 महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये तर जागा वाटपांवरही सखोल चर्चा झाली आहे. इतके दिवस पक्ष आणि निवडणूक चिन्ह हातात होतं, मात्र आता तेही हातातून गेलंय. ज्या पद्धतीनं मवियात ठाकरेंची शिवसेना सगळ्यात मोठा भाऊ होती, मात्र शिंदेंच्या फुटीनंतर त्यांचा पक्ष 3ऱ्या स्थानावर घसरला गेला. अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचीही झाली. अजित पवारांनी सत्तेची कास धरल्यानंतर शरद पवारांचा पक्ष मवियात 3ऱ्या स्थानावर गेलाय. हे झालं राज्यातलं. तिकडे दिल्लीतही इंडी आघाडीत अनेक घडामोडी घडल्यात. आधीच ममता बॅनर्जीनं आघाडीत राहून स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ज्यांच्या पुढाकारानं इंडिया आघाडीची स्थापना झाली ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही इंडी आघाडीला सोडून एनडीएमध्ये परतलेत. आणि नेमकं याच वेळी इंडी आघाडीत सर्वात ज्येष्ठ असलेल्या शरद पवारांकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेलंय. या सगळ्याचे आघाडीवर काय परिणाम होतील आणि त्यालाही आघाडी कसं तोंड देणार यासह अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न काय होता सांगते. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह नसल्यामुळे शरद पवारांचे इंडी आघाडीत महत्त्व कमी होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दोन्ही
पक्षांचे नेते आहेतच, शिवाय राजकीय विश्लेषक आणि आमचे प्रतिनिधीही आहेत, त्यांच्याशी चर्चा करायची आहेच. मात्र त्याआधी पाहूयात तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा, एक्सवरची आजच्या प्रश्नावरची, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह नसल्यामुळे शरद पवारांचे इंडिया आघाडीत महत्व कमी होईल असं वाटतं का? यावर एक्सवरची पहिली प्रतिक्रिया पाहूया. शरद सोळंके यांची हे सर्व राजकीय नाट्य आहे. जनतेला अंध समजून हा सर्व खेळ खेळण्यात येत आहे. युट्यूबवरून आता शरद पवार इंडिया आघाडीचे अध्यक्ष होतील असं रमेश जोशी यांची प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरून गजानन गोळंडे, या निर्णयाचे कुणालाच आश्चर्य वाटले नाही. असाच निर्णय येणार हे सर्वांना माहीत होतं. फेसबुकवरून पप्पू सोनावणे, जनता चिन्हाला मानत नाही, नेत्याला मानते, त्यामुळे शरद पवारांचे राजकीय वजन कमी होणार नाही. फेसबुकवरून 100% शरद पवारांचं महत्व कमी होईल, मोहन गाडगे. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि तेच प्रश्न घेऊन आता आपण जाऊयात, आपली चर्चा पुढे नेऊया. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब शेख, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आणि ABP माझाचे राहुल कुलकर्णी आहेत. आपली चर्चा आपण पुढे नेऊया. अभय, मी पहिले तुमच्याकडे येते. आज कॅव्हिएट सुद्धा फाईल केलेला आहे अजितदादांनी. काय याचा परिणाम होणार? नाही, एक निश्चित आहे की आता सर्वोच्च न्यायालयावर ही सगळी लढाई सुरू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता इंडिया आघाडीमध्ये शरद पवारांचं जे महत्व आहे ते कमी होईल का? तर मला वाटतं की शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्व हे त्यांच्या पक्षाच्या खासदारांच्या संख्येवर कधीही नव्हतं. कारण त्या खासदारांची संख्या 6, 7, मॅक्झिमम 9 पर्यंत गेली तरी पण त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्व होतं आणि ते पुढच्या काळामध्ये कायम राहील. तिसरा प्रश्न आहे तो चिन्हाचा. चिन्ह गेलं असलं तरी म्हणजे तुम्हाला 99ची आठवण देतो, जेव्हा म्हणजे 10 जून 99ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. ती स्थापना झाली तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला चिन्ह चरखा असणार का घड्याळ असणार याच्याबद्दलचा संभ्रम होता. पण नंतरच्या काळामध्ये ते घड्याळ आलं आणि लगेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा घेतल्या होत्या. त्यामुळे 99 सालचा सोशल मीडिया, त्यावेळेसची कम्युनिकेशनची साधनं, या सगळ्या गोष्टी ठरल्या आणि 2023 जवळपास 2024 जवळपास 25 वर्षानंतर त्याच्यात खूप मोठा झाला. त्याच्यामुळे चिन्ह हा प्रश्न नाहीये किंवा त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातलं महत्व हा प्रश्न नाही. तर आता या पक्षफोडीबद्दल हे झटिंगन राजकारणाच्या संदर्भात काय प्रतिक्रिया सामान्य लोक देतात, मला वाटतं ती महत्वाची आहे. पक्षाचे म्हणजे आमदार खासदार यांच्यापेक्षा त्या लोकांची प्रतिक्रिया किती आहे. आणि दुसरा मुद्दा जो आता राहुलनी उल्लेख केला की सहानुभूती ही किती काळ असते आणि किती काळ राहते, या संदर्भातल्या काही गोष्टी निश्चितपणे असतील. तरी आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये जसं बाकीचे विषय असतील तसं महाराष्ट्रात हाही विषय असणार आहे. अर्थातच राष्ट्रीय राजकारणाची यावर्षीची निवडणूक ही इलेक्शन पेक्षा रेफरंडम कडे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल आणि त्या निवडणुकीचा कदाचित एकच मुद्दा असेल. जे मागच्या 2-4 दिवसातली आपण जर भाषणं ऐकली तर तुम्हाला तिसऱ्या टर्मसाठी मोदी हवेत की नकोय याच्यासारखं इलेक्शनला रेफरंडमचं किंवा निवडणुकीला सार्वमताचं स्वरूप आलं तर मात्र बाकीचे विषय गौण ठरतात. पण त्याच्यामुळे एखाद्या त्याच्या राष्ट्रीय नेत्याचं महत्व कमी झालं किंवा वाढलं असा अर्थ काढणं चुकीचं ठरलं. नक्कीच. महबूब शेख, मला हा प्रश्न आता पडतोय की एकंदरीत कालपासून जेव्हापासून हा निकाल आला तेव्हापासून खास शरद पवारांकडे असणारी जी नेते मंडळी आहे, जी कार्यकर्ते मंडळी आहे, त्यांच्याशी काय संवाद झालाय किंवा काय कुठल्या पद्धतीनं लोकात तुम्ही जावं असं तुम्हाला सांगण्यात आलंय? एक असं आहे की आम्हाला हा निर्णय अपेक्षित होता. कारण आपण बघतो उद्धव साहेबांचा पक्ष जो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला
आतापर्यंत पक्ष फोडायची किंवा नेते फोडायची पद्धत होती. आता पक्ष चोरायची पद्धत सुरू झाली त्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. आणि आता संविधान, जर तुम्ही आमच्या सोबत आला तर ठीक, नाहीतर आम्ही तुम्हाला चौकशा लावू, तुमचे पक्ष फोडू, तुमचे पक्ष काढून घेऊ. ही एक नवीन प्रथा आता देशाच्या राजकारणात सुरू झाली. आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्याला आपलं पक्ष आणि चिन्ह जाणार आहे ह्याच्यात आम्हाला काही नवल वाटत नव्हतं. कारण निवडणूक आयोग आणि जे काही एजन्सी आता काम करतायत, जसं ईडी ही भाजपाची शाखा क्रमांक 1, सीबीआय भाजपाची शाखा क्रमांक 2, इन्कम टॅक्स शाखा क्रमांक 3 आणि आता 4थी शाखा ही निवडणूक आयोग झाली. त्यामुळं पक्ष आणि चिन्ह आमचं गेलं त्याच्याबद्दल आमचं काही वाद नाही. कारण ह्या राज्यातला तरुण, ह्या राज्यातला शेतकरी, ह्या राज्यातला सर्वसामान्य मतदार. मेहबूबजी, मी आपल्याला हा विचारते की काल नंतर आजपर्यंत काय विशेष संदेश खास तुमच्यासाठी म्हणून, आपल्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना म्हणून काय संदेश आलाय शरद पवारांकडनं? कार्यकर्ते आम्हाला फोन करून सांगताय शरद पवार साहेबांच्याकडनं आम्हाला संदेश यायचं काही कारण नाही. उलट कार्यकर्ते आम्हाला फोन करतायत की तुम्ही घाबरू नका, आपण सगळे ताटमनाने राहू, ह्या हुकुमशाहीच्या विरोधात आपल्याला लढायचंय आणि शरद पवार साहेबांच्या नावावर आपण मतं घेतो. लोक शरद पवार साहेबांच्या नावावर, शरद पवार साहेब जे पुरोगामी विचारासाठी काम करतायत त्याच्यावर मतं देत आहेत. चिन्ह आणि पक्ष कोणता याच्यात फरक पडत नाही. जसं मशाल चिन्ह घेतलं तसं लोक आम्हाला चिन्ह सुचवायलेत आणि लोकांना हे अजिबात आवडलं नाही. काही कार्यकर्ते फोनवर रडतायत अक्षरशः की पवार साहेबाचा पक्ष, पवार साहेबांनी वाढवलेला मोठा केलेला पक्ष आज पाठीत खंजीर खुपसून पवार साहेबाच्या काढला जातो. आता काहींनी सांगितलं की बहुमताच्या जोरावर आम्ही पक्ष घेतला, तर हे बहुमत 10 सप्टेंबर 2022 ज्यावेळेला तालकटोऱ्याला पवार साहेबांची निवड झाली ती सगळ्या तुमच्या चॅनलने दाखवली. त्यावेळेला का नाही बहुमत दाखवलं? त्यावेळेला का नाही हिंमत दाखवली? एकदम शपथविधी घेतल्यावर रात्री 30 जूनला आम्ही नवीन राष्ट्रीय अध्यक्ष केले आणि एवढ्या मोठ्या राष्ट्रवादी सारख्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो आणि कोणत्या पेपरला 4 लाईनीची बातमी येत नाही, कुठं त्याची वाच्यता होत नाही, कोणत्या टीव्हीला ते येत नाही. एवढं न कळण्या एवढी महाराष्ट्रातली जनता उमेशजी, काय उत्तर द्याल याला? एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचं एक जे परसेप्शन केलं जातं की एखाद्या राजकीय पक्षाचं स्थापना ज्यांनी केलेली आहे आणि त्याच्याकडून तो पक्ष काढून घेणं आणि जणू काही एखाद्याची खाजगी प्रॉपर्टी हिसकावून घेतली अशा पद्धतीची जी मांडणी केली जाते ही मुळातच आपल्या ह्या लोकशाही तत्वाला अनुसरून नाही. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 साली 28 डिसेंबर 1885 ला ॲलन ह्यूम या एका इंग्रजांनी केली. आणि मग थोडक्यात असं आहे की नंतर म्हणजे त्याच्या वारसांनाच तो पक्ष आला पाहिजे का? म्हणजे त्यांच्या पुढच्या वारसांकडेच तो पक्ष राहिला पाहिजे का? मेहबूबजी, काय म्हणाले या प्रश्नाचं काय उत्तर द्याल? की मुळात आमचं म्हणणं हे की लोकशाही पद्धतीने जर करायचं होतं तर 10 सप्टेंबरला ज्या वेळेला तालकटोऱ्याला निवड झाली त्यावेळेला काय हिंमत दाखवली नाही लोकशाही पद्धतीने करायची? फॉर्म भरायचा शरद पवार साहेबांचे. उमेशजी, काय म्हणाल? करायची ना त्यावेळेला का विरोध दर्शवला नाही? देतो ना मी त्याची ह्या सगळ्याची उत्तरं देतो. एक लक्षात घ्या, ज्या अशा पद्धतीनं पक्षामध्ये एकत्रित बैठका घेऊन त्या ठिकाणी मला एक सांगा, मग जर 53 आमदारांनी सह्या करून भारतीय जनता पार्टी बरोबर अलायन्स मध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला ज्या वेळेला होता त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड, त्याच्याबरोबर रोहित पवार, त्याच्यामध्ये जयंतराव पाटील साहेब या सगळ्यांच्या त्याच्यावर सह्या होत्या. मग यांच्या काही डोक्यावर बंदुका ठेवून सह्या घेतल्या गेल्या होत्या त्यावेळेला? ती लोकशाही नाही. पवार साहेब ज्या पक्षाचे अध्यक्ष होते त्या पक्षामधल्या सर्व लोकप्रतिनिधी 99.99% लोकांनी त्यावेळेला जो निर्णय लोक घेतलेला होता त्या निर्णयाच्या अनुषंगानं त्यावेळेला का निर्णय झाला नाही? मग त्याच्यामध्ये कुणी त्यामध्ये बदल केला? ही लोकशाही नाही. आज रोजी प्रॅक्टिकली वस्तुस्थिती काय फील्डवर पक्षामधले आज जे निवडणूक आयोगाच्या समोर जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत पक्षातले जे लोकप्रतिनिधी जे आहेत त्याला किंमत नाही. जे लोकांमधून कधीच निवडून येत नाही त्यांनाच फक्त किंमत आहे. जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना 2-2, 3-3 लाख लोकांनी पाठिंबा दिलेला असतो त्या लोकप्रतिनिधींनी मतदान करून स्वतः सह्या करून बहुमतानं त्यांनी त्यांचा नेता निवडला, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला. तुम्ही अशा पद्धतीची जी मांडणी करता ऐकू येत आहे पद्धतीची जी मांडणी करता की पाठीत खंजीर खुपसून पक्ष काढून घेतला. जे लोक आता म्हणतात ना आमदारांनी पक्ष, मी बोलतोय माझं पूर्ण करू द्या मला. याचं उत्तर द्यायला पाहिजे. सरिताजी, मुस्लिमांच्या घरी गेल्यावर भाषण मुस्लिमांचं मत का परिवर्तन होतं? प्रफुल्ल पटेलांच्या ती जे हाऊसचे 2 मजले ईडीनं सील केल्यावरच का प्रफुल्ल पटेलांचं मतांतर होतं?
म्युन्सिपल जेलमध्ये गेले, परत त्यांच्या अँटी करप्शनच्या फाईल रिओपन केल्यावरच का त्यांचं होतं? संजय बनसोडेंच्या घरी कुठली ईडी आली होती हो? नरेंद्र मोदी संजय बनसोडे यांच्या घरी ईडी आली होती का, सीबीआय आलं होतं का, इन्कम टॅक्स आलं होतं? सिंचन घोटाळा झाला, संजय बनसोडेंचा उल्लेख का करत नाही? 3 दिवस अगोदर म्हणता आणि मगच कसा 2 जुलैला शपथविधी होतो ते महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही. संजय बनसोडेला मंत्री केलं नसतं तर संजय बनसोडे 1 मिनिट तुमच्या सोबत राहिले नसते. का बगैर मंत्रीपदाचं संजय बनसोडेला ठेवून दाखवा, राजीनामा घ्या संजय बनसोडेचा आणि तुमच्या सोबत संजय बनसोडे ठेवून दाखवा. धर्मराज आत्रामचा राजीनामा घ्या, धर्मराज आत्रामला तुमच्या सोबत ठेवून दाखवा. अनिल पाटलांचा राजीनामा घ्या, अनिल पाटलांना तुमच्या सोबत ठेवून दाखवा. ज्याला ईडी नाही त्याचे मंत्रीपदाला तुम्ही दिले त्यांचे राजीनामे घ्या आणि त्यांना आमदार म्हणून तुमच्या सोबत पाठिंबा देतात ते कसे बघा. आम्ही त्या पक्षात काम केलेलं आहे, आम्हाला माहित नाही कोण कशामुळे गेलं. मंत्रिपदाचा राजीनामा घ्या. उमेशजी, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक लोक हे मंत्रीपद फक्त एकच मिळेल, आहे, सत्तेत मनसेताजी, सत्ता मी बोलत येईल. असताना त्यांना मध्ये बोलू नका म्हणावं. उमेशजी बोला, तुम्ही बोला. त्यांना फक्त मेहबूबजी एवढंच आपण सांगा की ऐकून जेव्हा घेऊ. मी माझं मत व्यक्त करतो, मेहबूबजी आपण ऐकून घेऊ उमेशजींना काय म्हणायचंय. पहिल्यांदा ऐकून घ्या की आता जे सांगतायत की आज रेकॉर्डवर आलेलं आहे की 41 आमदार हे आदरणीय अजितदादांच्या सोबत आहेत, त्याच्यामधले फक्त 9 जण मंत्री आहेत आणि त्या उर्वरित राहिलेले जे 31 किंवा 32 लोक जे आहेत ह्यांना कुणालाही मंत्री केलं गेलेलं नाहीये, तरी सुद्धा ते अजितदादांच्या सोबत आहेत. आता हे जे सांगतायत की याचं मंत्रिपद काढून घ्या म्हणजे ते राहतायत का बघा. मग बाकीचे लोक ज्यांच्याकडे मंत्रिपद नाहीत ते का अजितदादा बरोबर आहेत? आणि त्याच्याही पूर्वी 53 आमदारांनी मगाशी जो मी उल्लेख केला त्या सगळ्यांनी मिळून नक्कीच उमेशजी, मी राहुलकडे जाते. राहुल, एकंदरीत जो फील्डचा आज तुला सेन्स आला, कालपासून तू लोकांना भेटतोय, बोलतोय, खरं तर एका बाजूला शरद पवार यांच्यासाठी लोकांच्या असणाऱ्या भावना ज्या अभयनं आपल्याला सांगितल्या तो आहे, तू पण बोललास, पण दुसरीकडे अजितदादांची सुद्धा जेव्हा आपण एकंदरीत त्यांच्या जर्नीबद्दल त्यांच्याकडनं ऐकलं, जे त्यांनी अनेक वेळेला सांगितलं की हा निर्णय कसा झाला, तर तेही बऱ्यापैकी भावनिक होतात. त्यामुळे येणारा जो काळ आहे तो अशा भावनिक लढ्यातच अडकणारा दिसणार आहे की विकासाच्या कामांचं सुद्धा लोकांवर काही असर होईल, की चर्चा ही फक्त भावनिक राहील? काय दिसतंय? नाही सरिता, याच्यात मला 3 मुद्दे अत्यंत तातडीनं मांडायचे. एक म्हणजे ते जे आपापसात आता बोलत आहेत त्या बोलण्याचा कस केव्हा लागेल, ज्या वेळेला कुठली तरी सार्वत्रिक निवडणूक होईल. मधल्या काळामध्ये जी अंधेरीची पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा कस लागलेला नाहीये. ही गोष्ट मान्य करायला हवी की शरद पवार यांची जशी काही बळ आहेत तशीच काही विकनेसेस आहेत. त्यांचं वय आणि आता जे काही घडलेलं आहे त्यातली कौटुंबिक गोष्ट मला आता जे दिसतं आहे ते अजित पवारांच्या बद्दल किंवा उद्धव ठाकरेंच्या बद्दल हा कस लागेल तो प्रत्यक्षात कुठल्या तरी निवडणुकीमध्ये. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्याही पेक्षा, कारण कोकणातल्या जर काल उद्धव ठाकरे यांच्या सभा आपण बघितल्या तर त्या सभांना होणारी गर्दी जर बघितली तर महाविकास आघाडीतला एक मोठा नेता म्हणून श्री उद्धव ठाकरे आता समोर येतात. शरद पवार यांच्या राजकीय पक्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा फक्त शरद पवार किंवा अजित पवार यांच्याच कॉन्टेक्स्टमध्ये फरक जाणवणार नाहीये, तर महाविकास आघाडी म्हणून जी काही गोष्ट असेल त्याच्यामध्ये वोटिंग ट्रान्सफॉर्मेशन कुणीकडे कसं होतं ते आपल्याला बघावं लागेल. मी जो मुद्दा म्हणालो की वय आणि कुटुंबाची गोष्ट आहे, शरद पवार यांची जी पहिली सभा झाली ती येवल्यात झाली, त्यानंतर ज्या सभा ज्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं तशा त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधातली कुठली गोष्ट असेल तर ती केव्हा येईल, एकतर कुठली तरी निवडणूक व्हायला हवी. अजित पवार यांची स्वतःची प्रतिमा अशी आहे की ते पक्षाचं भावी नेतृत्व आहे, त्यांच्याबरोबर सगळे आमदार आहेत, ते झटपट निर्णय वगैरे घेतात आणि हळूहळू जसा हा काळ जाईल तसं तसं हे जे पॉलिटिकल नेरेटिव्ह आहे, एक उपमुख्यमंत्री की ज्यांनी महाराष्ट्रात खूप सगळी विकासाची कामं केली, त्याला लोकांचा ऍक्सेप्टन्स कसा आहे. माझ्या मते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्यातनं जर सर्वात मोठा कोणाला फायदा होणार असेल महाविकास आघाडीतनं तर तो उद्धव ठाकरे यांना आहे. त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पण तोच सुचवतो आहे. आणि अजित पवार याला कसं काउंटर करतात, कारण वेळ खूप कमी आहे, लोकसभा निवडणुकीला खूप कमी कालावधी राहिलेला आहे. जर लोकांची सहानुभूती कोणाच्या बाजूने आहे हे बघायचं असेल तर त्याची पहिली टेस्ट ही कुठली तरी सार्वत्रिक निवडणूक आहे आणि ती ऑब्व्हियसली लोकसभा निवडणूक असणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोघांच्या बद्दल लोकांचा जो कल आहे, जो मला गेल्या 2 दिवसामध्ये दिसतोय, तो असा आहे
की शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण ती जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तुलना केली तर ती तेवढी नाही आहे. उद्धव ठाकरे यांना ती ज्या पद्धतीची आक्रमक भाषा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतायत तशी आक्रमक पद्धतीची भाषा अजून तरी शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकार्याबद्दल केलेली नाही. काही निवडक लोकांबद्दल ते बोललेले आहेत. त्यामुळे वोट ट्रान्सफॉर्मेशन, एक मोठा नेता म्हणून ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं आज चित्र महाराष्ट्रात आहे तसं शरद पवार यांचं नाही. पुन्हा एकदा त्यांचं वय आणि त्यांच्या कुटुंबात घडलेली गोष्ट ही बाब आपल्याला विसरता कामा नये. प्रत्यक्षात ज्या वेळेला ते निवडणूक प्रचारात येतील त्यानंतर अजित पवार यांची जी प्रतिमा मी आता सांगितली, जी महाराष्ट्राला माहिती आहे, ते लोक कसं स्वीकारतात, आता जर मला विचारशील तर लोकांना हे आवडलेलं नाहीये. नक्कीच. आणि अत्यंत महत्वाचा एक मुद्दा खरं तर राहुल तू मांडलास की येणाऱ्या काळामध्ये आता कस हा तेव्हाच लागेल जेव्हा निवडणुका होतील. आणि मला वाटतं हेच या संपूर्ण आजच्या घटनेचा अंडरलाईंग राजकीय फलित आपण म्हणू शकतो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. गेल्या 24 तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक आयोगानंही स्पष्ट केलंय. याच 0 आवरमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. त्या दोन्ही प्रश्नांवर महाराष्ट्राचा कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. पहिला प्रश्न घेऊया. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्याचा फायदा महायुतीला आगामी निवडणुकीत होईल का? युट्यूबवर एकूण 22,000 मतं. 26% लोकांनी होय म्हटलंय, 74% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 56% लोकांनी होय म्हटलंय, 44% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %32 लोकांनी होय म्हटलंय, 68% नाही म्हटलंय. आता बघूया एक्सचा कौल. 34% लोकांनी होय म्हटलंय, 66% नाही. आता आपण दुसरा प्रश्न जो विचारला होता तो बघूया. आजचा दुसरा प्रश्न होता, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह नसल्यामुळे शरद पवारांचे इंडी आघाडीत महत्व कमी होईल असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 32,000 मतं. 27% होय म्हटलंय, 73% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %53 होय म्हटलंय, 47% नाही. फेसबुकवर बघूया. %35 लोकांनी होय म्हटलंय, 65% लोकांनी नाही. एक्सवर %32 लोकांनी होय म्हटलंय, 68% नाही. शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक सरकारं बनताना पडताना पाहिली आहेत. अनेक पक्ष फुटताना पाहिली आहेत. अनेक राजकीय बंड पाहिली आहेत. त्यातल्या काही फुटीत, काही बंडामध्ये त्यांचा सक्रिय सहभागही राहिला आहे. त्याची कधी गोड तर कधी कडवट फळं सुद्धा त्यांनी चाखली आहेत. असंतोष, बंड, फूट हे शब्द त्यांच्यासाठी नवे नाहीत. त्यामुळे आपल्याच पक्षातील बंडाचा त्यांना फार मोठा धक्का बसला असेल असं वाटत नाही, असं दिसतही नाही. त्यांच्यापेक्षा जास्त अस्वस्थ तर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड दिसत आहेत. पक्षांतर्गत असंतोषातून, पक्षांतर्गत नाराजीतून, पक्षांतर्गत बंडातून स्थापन झालेला पक्ष आज पक्षांतर्गत बंडामुळेच त्यांच्या हातून निसटला आहे. प्रत्येक राज्यातील एक जागा महत्त्वाची असताना शरद पवारांना स्वगृहीच मोठा धक्का बसला आहे. मोदी विरोधी इंडिया आघाडीवर याचा परिणाम होईल की नाही हे बघावं लागेल. शरद पवार गट सध्या तरी उद्धव ठाकरेंप्रमाणे जनतेच्या सहानुभूतीच्या आशेवर रणनीती आखताना दिसतोय. त्याचा किती फायदा होईल हे कळेलच. 0 आवरमध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण घेऊन. तोवर पाहत रहा
ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.